तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहे। तर क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, द ग्राफ बिटवीन द टाइम पिरियड अँड द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज। तर टाइम पिरियड आणि लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम याच्यामध्ये कशा प्रकारचा ग्राफ असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे। तर हा क्वेश्चन 2008ला आलेला होता। याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे स्ट्रेट लाईन, बी ऑप्शन आहे कर्व, सी ऑप्शन आहे इलिप्स, डी ऑप्शन आहे पॅराबोला। तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला तर आपण डिस्कस करूया। तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला ग्राफ विचारला आहे टाइम पिरियड आणि लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम याच्यासाठी। तर टाइम पिरियड जर घेतला सिंपल पेंडुलमचा तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे t = 2π √L/g। मग एक काम करू, आता अंडर रूट मध्ये मग याचा स्क्वेअरिंग करून घेऊ। स्क्वेअरिंग जर केला तर हा t स्क्वेअर येईल, 2 चा स्क्वेअर 4, हा पाय स्क्वेअर आणि L डिवाइड करायला g। 4 पाय स्क्वेअर आणि g ही टर्म काय आहे, कॉन्स्टंट आहे। मग याला जर अरेंज केलं तर आपल्याला लिहिता येईल 4 पाय स्क्वेअर अपॉन g कॉन्स्टंट टर्म आणि इंटू करायला L। हे जर तुम्ही इक्वेशन जर कंपेअर केलं तर आपल्याकडे एक इक्वेशन आहे पॅराबोलाचं इक्वेशन। पॅराबोलाचं इक्वेशन जर घेतलं तर y² = काय असणार, तर 4ax। y एका टर्मचं स्क्वेअर असणार आहे आणि दुसरा व्हेरिएबल त्याचा स्क्वेअर नसणार आहे, पण या ठिकाणी जो नंबर आहे तो काय कॉन्स्टंट आहे। मग याला जर कंपेअर केलं तर हे दोन्ही नंबर कॉन्स्टंट आहे आणि हा L वरती L आहे आणि इकडं t चा स्क्वेअर आहे। म्हणजे याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे तर हे आपल्याला पॅराबोला या ठिकाणी काय करतोय, रिप्रेझेंट करतोय। मग आता ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय आणि ऑप्शन डी आहे तुमचं काय तर पॅराबोला। ओके, अजून काही ऑप्शन दिलंय स्ट्रेट लाईन। स्ट्रेट लाईन जर घेतलं तर स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आहे तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं y = mx + c। तर दोन्ही लिनियर व्हेरिएबल्स असतात। ओके, म्हणजे ही इक्वेशन चालणार नाही, स्ट्रेट लाईन येणारच नाही। कर्व आणि इलिप्स दिलेलं आहे तुम्हाला। इलिप्सचं इक्वेशन जर बघितलं तर इलिप्सचं इक्वेशन असतं x² / a² + y² / b² = 1। तर हे असतं तुमचं इलिप्सचं इक्वेशन। तर या पॅटर्न मध्ये पण तुमचं इक्वेशन नाहीये, म्हणजे इलिप्स पण या ठिकाणी ऑप्शन येणार नाही। ऑप्शन फक्त एकच राहील, ते म्हणजे काय, पॅराबोला, म्हणजे ऑप्शन डी।